शूटिंग घेतोय. मी स्वतः कधी शूटिंग घेत नाही. इथे रेग्युलर व्हिडिओ चालू असतात ओपीडी दिवशी आणि शूटिंग आमचा स्टाफ घेत असतो. पेशंट लोकांच्या बाबतीत दाखवत असतो, पेशंट लोकांच्या रिझल्ट दाखवत असतात आणि पेशंट पण बोलणं करत असतात. तर सांगायचं तात्पर्य आहे की नॉर्मल मी खूप दिवसानंतर आलो आहे, काहीतरी स्पेशल कारण आहे आणि काहीतरी स्पेशल पेशंट दाखवायचे, अवघड पेशंट दाखवायचे आणि असा पेशंट दाखवायचे ज्यांना बघून तुम्हाला पूर्णपणे विश्वास बसणार मणक्यांचा त्रास काही नसतो. खरं फार लवकर बरा होतो. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राने आणि अख्ख्या भारताने आता जगभरातला माहिती पडेल, कारण हे आता पडणार आहे सोशल मीडियावरती. तर लोकांना दिसेल की मणक्यांचे सर्व पेशंट बरे होऊ शकतात. तर हे सर्व पेशंट आहे ज्यांचे ऑपरेशन इतक्यात झालेले आहेत या आठवड्यात. तर बाकी लोक पण आहे, काही बिझी असतील कुठेतरी. तर जेवढे येऊ शकतं खाली किंवा याची ज्यांची तयारी होती, बोलायची तयारी होती, त्यांना सगळ्यांना खाली घेऊन आलेलो आहोत. आज विशेष बघा, हे ऑपरेशन काल झालेले आहेत मावशींचे आणि सक्सेस झालेलं आहे. ऑपरेशन करून लगेच चाला फिरायला लागले. हे मी दाखवण्यासाठी खरं सांगतो मी बोलवलं नाही आहे, कारण हे दररोजचे असे इंटरव्ह्यूज जवळपास 4000 सोशल मीडियावरती आम्ही मराठी सोशल मीडियावर 4000 मराठी व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत. 4000पेक्षा जास्त झाले. 4000 तर 6 महिन्यापूर्वी होते, आता 4500 4500वर गेले असणार आहे आकडा. तर यूट्यूबवरती फेसबुकवरती मिळून 4000 मराठी व्हिडिओ ऑपरेशनचे आणि विना ऑपरेशनच्या पोस्ट झालेले आहेत आणि ऑल ओव्हर जगभरातील लोकांनी पाहिलेले आहेत, त्यांना लाईक केलेले आहे आणि आवडलेले आहेत. आता आज असे व्हिडिओज तुम्ही भरपूर शूट केलेले आहेत. आता हे काकू बरे झालेले आहेत, मावशी बरे झालेले आहे, काका बरे झाले. हे सगळे कमरेवरचे ऑपरेशन आहे. आता इतक्याच केले 2-2 दिवसापूर्वी परवा ऑपरेशन करून तुम्ही किती लवकर चालले. माईक 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 ऑपरेशन लवकर किती लवकर चालायला लागली. लगेच म्हणजे किती लगेच. बघा असं काय तरुण वयस्क नाही आहे. हे वय का केस काय पांढरे करून मी खाडले आणला नाही आहे. त्यांची नॅचरल केस आहेत. थोडी जोक पण केला पाहिजे. वातावरण फ्रेश राहतो. ऑपरेशन केलं, टॅबलेटच्या खाली घेतलं, मला लगेच चालायला लावलं. येत आल्या 2-4 चक्रा मारल्या पळू पळू. पण तुम्हाला ऑपरेशनच्या आधी, मणक्यांच्या ऑपरेशनच्या आधी वाटत होतं इतक्या लवकर कव्हर होणार तुम्ही. नाही, किती वर्ष त्रास सहन केला. 15 वर्ष. ही ऍक्च्युअल महाराष्ट्राची हल्ली महाराष्ट्राची परिस्थिती आहे. गाव कुठला. नगर पसलं जामगाव, पारनेर तालुका. काय गरज नाही, विचार केलं तर बसावं लागतो. चला आउट. विचार केलं तर बसवायला लागतो. काही विचार केलं तर बसवायला लागतो. मी तुम्हाला काल बोललो होतो प्रॉब्लेम इकडे नाही होत त्रास. 2-3 वर्ष विचारी व्यक्तीला त्रास होतो. तो नाही द्यायचा इंटरव्ह्यू नका की मला काय फरक पडत नाही. माझ्याकडे भरपूर अशी व्हिडिओ, तुमच्यासाठी व्हिडिओ नाही ॲक्च्युली. ह्या प्रॉब्लेम आहे. तो पण विचार करतो. आई विचार करण्यात तर त्रास होतो. आई सकारात्मक काही त्रास होत नाही. आई नकारात्मक तर त्रास होतो. चला आउट. विचार करणाऱ्या व्यक्तीला आता हे सांगायचे, ज्यांची आई विचार करणारी त्यांची कन्या विचार करणारी असते. काल बोलणं झालं ना त्याला. हां, प्रॉब्लेम पाहिले नव्हत. नकारात्मक विचार आहे. ज्यांची आई काळजी विचार करणारे असतील त्यांचे मुला मुली रात्री झोपेपर्यंत खूप कष्ट करतात, त्यांचे त्रास चालू असतो काय ना काहीतरी. आणि ज्यांची आई सकारात्मक पटपट काम संपतो त्यांची मुलगी अशी असते. हे पण सगळं शिकण्यासारखं आहे विषय. कारण आई मोठा करणारे असते गावी आपल्या घरी, पर पुरुष तर नसतात घरी, वडील नसतात. तो आई जास्त काळजी करणारी असतील मुला मुलींची, ते रात्री झोपेपर्यंत पण कष्ट करतात आईसारखे आणि काम त्यांचे कधी उडकत नाही. वेळेवर सक्सेस भेटत नाही, समाधान वाटत नाही, निर्णय पटपट घेता येत नाही. त्यांची आई रात्री झोपेपर्यंत कष्ट करते, काम उडकत नाही. त्यांची कन्या पण तशीच असते. हे आमचा खूप मोठा अनुभव आहे, जे जगाभरात कोणालाही माहीत नाही आहे. अपेंडिक्स ऑपरेशन केला कायमचा दुखतो, कारण आई विचार करणारी. तो कधी कौतुक करत नाही आहे. काय साहेब, खरं आहे की नाही खरं आहे. आत्ताच पहिल्यांदा ओपीडीला भेटला आहे, तुम्हाला हेच बोललो मी आज. आता माझ्या बोलल्यापासून तुम्ही हसायला लागले आहेत. हसणं शिकलेले आहेत अर्धा तासापूर्वी. आज पुढच्या आयुष्य तुमचा चांगला जाणार आहे, कारण विनायकांची कृपामुळे विनायक हॉस्पिटलचा पत्ता माहीत पडलेला आहे. काका गाव सांगा. सौदा तालुका, रायगड जिल्हा, जळगाव. रायगडचे आहेत, जळगावचे. हे पण लांबचे आहेत, म्हणजे सगळे लांब. पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला इथे दिसणार. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण सगळं दिसणार तुम्हाला. सर्व ठिकाणचे पेशंट आहे आपल्याकडे. तर हे आनंद आहे. हो, आनंद आहे ना. किती चालतात. ऑपरेशन कधी केला. आज 5वा दिवस आहे. 5वा दिवस आहे. ऑपरेशन करून तुम्ही एकंदरीत किती किलोमीटर चालले असतील. नाही, मी चाललो नाही. तुम्हाला कमी चालवलं आहे मी, कारण ते थोडा जास्त मोठा प्रॉब्लेम होता त्यांचा. चला ठीक आहे, ओके. गाव कुठला. सौदा तालुका, रायगड जिल्हा, जळगाव. पण चांगले उभे आहेत, चालून दाखवा.
नाही, हे काठीन चालतो हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे काठीन चाला चला हरकत नाही वय आहे पण चाला लागलेले आहेत हळूहळू काठी सुटतील त्यांची या इकडे या परत या साहेब कुठले सांगा सांगा माईक 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 मी खंडाळ्यात आहे 4 दिवसापूर्वी ऑपरेशन झालं तर लगेच 1 तासातच चालायला लागलो नाही तर मला असं 1 तासभर चाललं त्याची पायाचं मग निघायची मी खाली झोपायचं असं 12 महिने त्रास सहन केला 12 महिन्यात त्रास सहन केला त्याला 4 दिवसामध्ये तुम्ही किती चालले असतील अंदाजाने तरी मी लय चाललो इथं गोल राऊंड मी 10 चक्र मारले म्हणजे फुल एका हॉस्पिटलच्या टायमाला. परिसरात ते 10 तक्रार एका मारले. टायमाला. आनंदी आहेत का लय आनंद. त्रास कमी झालाय का लय त्रास कमी झाला म्हणजे आधी का नाही केलं ऑपरेशन आता असं पाहिजे लोक आता लोक म्हणते ऑपरेशन सक्सेस होत नाही म्हणजे अजून म्हणजे चला ठीक आहे चला चला ठीक आहे असे इंटरव्ह्यूज खूप आहे जास्त मी त्यांना काही बोलत नाही कारण लोकांची चालून दाखवणार सांगतात, सडा होणार हे असे चालून दाखवा बराबर चालून दाखवा या परत या म्हणजे सांगायचे की पॅरालिस वॅलिस काय नाही आहे शिर तुटली नाही आहे हे दाखवायचे मला की काही ठिकाणी ऑपरेशन नाही करायचं कारण काय असतो शिर तुटली पाय आदू पडलं हे लोकांच्या मनात असतो हे दाखवायचं असं काही होत नाही आपल्याकडे आता हे ऑपरेशन थोडंसा पूर्ण वेगळं आहे त्यांचं जर फोटो दाखवायचे आता हे पेशंट आज विशेषतः इंटरव्ह्यू करायचं कारण यशवंत साहेब आहे गाव कुठला चिंबळी आळंदी शेजारी आदेशी झाली शंभरी तर हे त्यांची परिस्थिती होती असं वाकडं होतं पूर्ण सरळ उभं येत नव्हता म्हणजे 4 पिलो लावून असं झोपायचे त्यांचा फुल वरपासून खालपर्यंत पूर्ण उघडला गेला 15 ते 16 तास ऑपरेशन चालू होतं आठवड्यापूर्वी 400 टाक्याचं ऑपरेशन आहे आणि संपूर्ण उघडून सगळे मणके जे असे वाले होते असे आणि त्यांना समोरचा व्यक्ती दिसत नव्हता असं त्याचे व्हिडिओ कुठे चालताना व्हिडिओ कुठे चालताना व्हिडिओ दाखवा साईडचा व्हिडिओ दाखवा चालताना व्हिडिओ दाखवा अशी परिस्थिती होती साईडचा व्हिडिओ दाखवा साईडच्या साईड व्ह्यू हे फ्रंट आहे साईड दाखव निकिता तयारीने आले नाही बाळा साईड व्ह्यू दाखव या साईड दिसला 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 असं कुबड होतं त्यांचं पूर्णपणे असं बघायचं समोरच्या व्यक्ती दिसायचं नाही आता ओके आता ओके कसं वाटतंय आता लय भारी वाटते मी पूर्ण 9 महिने इथे येत होतो पूर्ण 9 महिने ट्रीटमेंट घेतली मला पत्ता माझ्या मेवण्यांनी दिला त्यांनी सांगितलं विनायक हॉस्पिटलला जावा तुमचा इलाज होईल लोक म्हणतात घाबरू नका मणक्याचा ऑपरेशन सक्सेस होत नाही पण 1000% सक्सेस होतं डिरिंग केल्याशिवाय काय नाही त्यांच्या 15-16 तास 1 आठवड्यापूर्वी ऑपरेशन झालेलं आहे आणि त्यांचे सगळे मणके ज्यांना जुडून असं वाकडे झाले होते तर सगळे मणकेचे सांधे तोडण्यात खूप वेळ गेली कारण सगळे मणके एक दुसऱ्यापासून सांध्या तोडून डिस्कनेक्ट करायचे आणि नवीन रचना द्यायचे तसं जे कुबड होता आता पाठीमागे कुबड अजिबात नाही आहे त्यांचा प्रॉब्लेम काय आहे त्यांच्या मणकेला वात चिटकलेला आहे इथला वात वेगळा असतो मणक्यांचा वात वेगळा असतो ते वाताने सगळे मणके खाल्ले आणि कुबड केला आणि हाडं केली ठिसूड तर जेव्हा माझ्याकडे ऑपरेशन करायला आले 5-6 महिन्यापूर्वी आम्ही सांगितलं ऑपरेशन तर करावं लागणार आहे पण ऑपरेशन शक्य नाही कारण तुमची हाडं ठिसूड आहेत तर ठिसूड पुन्हा कव्हर करण्यात आम्ही एक्स्ट्रा वेळ घालवली 9 महिने घालवले आणि त्यांच्या मणक्यामध्ये 26 स्क्रू पडलेले आहेत 26 स्क्रू पडलेले आहेत आणि 2 रॉड मोठा पडलेला आहे त्याच्या सहाय्याने असा पाठीमागे ओढला आहे सर केलेला आहे त्यांचा एक्सरे आहे का फोटो एक्सरे घेऊन ये एक्सरे कुठे पोस्ट ऑफ एक्सरे आहेत का त्यांच्या घरच्यांना बोलवा त्यांचं मत काय इकडे या ये ना इकडे या त्यांचं मत काय मुलगी 2 शब्द बोला तुमचं आधीचे कसं वाटतंय आजचं कसं आहे तुम्ही कोण त्यांचं कन्या आहे दे नाही, ती बोलती हरकत नाही तू बोल तुझं मत काय आहे जे आता बोलणं झालं ते विषय नाही बोलायचे तुला अजून काय बोलायचं आधीची परिस्थिती पप्पांची कशी होती तुझं काय मत आहे आणि तुला कसं आत्ता वाटतंय तुझी मनस्थिती कशी आहे आता त्यांची मनस्थिती कशी आहे ट्रीटमेंट नंतर बोल रडू नको रे, बोल. भावुक झाली आहे थोडीशी बोलताना पप्पांची ते साहजिक आहे एवढं मोठं ऑपरेशन आणि एवढा त्रास सहन करताना वडिलांना पाहिला कोणी तर कन्या तशी होणार शेवटी साहजिक आहे बोल बोल बाळा बोल हरकत नाही बोल थोडी भावुक झालेली आहे पण पप्पा फ्रेश आहे चल
पप्पा प्रयचे पप्पांकडे बघ आणि बोल, काय हरकत नाही पाहिजे. नमस्कार, माझे नाव मोठ्याने बोल, तिथपर्यंत आवाज गेला पाहिजे. नमस्कार, माझे नाव ऋतुजा मोरे. मी यांची मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी यांच्याकडे बघू सुद्धा वाटत नव्हतं. गॅरंटी नव्हती त्यांची ते चालतात की नाही, कारण की ते बाहेर पण कुठं येत नव्हते. पण काही म्हणजे रिलेटिव्हजने आम्हाला सांगितलं की इथे त्यांना न्या, त्यांच्यावरती उपचार करा. मग त्यांनी मला फोन केला की बाळा आपल्याला जायचं आहे. मग म्हटलं पप्पा आपल्याला माहिती आहे तर आपण जाऊ. तसं आम्ही त्यांना पण राजस्थानपर्यंत नेलेलं आहे. 1 महिना आम्ही त्यांना राजस्थानला ठेवलेलं आहे उपचारासाठी. पण डॉक्टर बोलले तिथं काही सक्सेस होणार नाही. त्यांनी घरी आल्यावरती सगळे विचार सोडून दिले, हां की मला काहीच करायचं नाही, मी आहे तसं ठीक आहे म्हणून. नंतर ना त्यांना म्हटलं नाही पप्पा आपण याच्यावरती काहीतरी उपचार करू. आम्ही त्यांना पलूसला नेलं. पलूसला पण आम्ही त्यांना एक महिना किंवा 1.5 महिना असं काहीतरी ठेवलं त्यांना तिथं. पण तिथून आल्यावरती त्यांना तिथं पण काहीच फरक नाही पडला. मग त्यांनी सगळं सोडून दिलं की नाहीच मला काहीच करायचं नाही आहे याच्यावरती. मग त्यांना म्हटलं टप्प्याटप्प्याने बाक वाढत होता. हो, त्यांना डॉक्टरांनी सांगितलेलं त्यांची जी मान आहे ना ती पूर्ण कमरेपर्यंत येणार एवढे ते वागतील, एवढंच डॉक्टरांनी आम्हाला असं होणार सांगितलेलं. आहे. हो कारण पुढे पुढे वाक वाढत होता हो, हे दिवसांदिवसात. पूर्ण बँड होत चाललेलं त्यांचं. वात तसं चावतो, खातो, ते मणक्या पूर्ण बँड करून टाकतो. आणि पेशंट तुम्ही खूप पेशंट पाहिले असणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये, असे पुढे वाकलेले आहेत. तर तसे तो विषय झाला होता का साहेबांचा. वय किती आपला? 48 वय. म्हणजे आता भरपूर आयुष्य शिल्लक आहे. माझ्या कंडिशनमध्ये जर माणूस काम नाही करणार, मी आता तुम्ही किती चालले आता कालपासून आतापर्यंत? आज 10 राऊंड 6 पूर्ण फुल राऊंड मारलेत आज न धरता. तुला कसं वाटतं किती फरक आहे त्यांना? 100% फरक आहे. आधी असे होते, हो. आता असे झालेले आहेत. आम्हाला चांगलं दिसतंय. त्यांना झोपायचं होतं तर 4 उशा लावायच्या आपण. अशा उशा लावा तुम्ही अशा, आणि एवढंच माझं अंग फक्त खाली हे लागलं. त्यांचं मागचं जी पार्ट आहे ना ते काहीच पूर्ण टेकतच नव्हतं. त्यांचं MRI पिंपरी चिंचवडमध्ये कुठंच होत एवढंच नव्हता. नव्हतं करीत. पण MRI पण करत नव्हतं, कारण हां. का बाक होता असा होतं की MRI मध्ये जात नव्हते. आणि आत्ता जे मी ऑपरेशनच्या आधी इथे पाहिलं होतं तर कंडिशन अशी होती की 1 उशी, मग 3-4 उशी, असे 4 उशी लावून मग ते सरळ झोपायचे, कारण असं कुबड होतं. आता 1 उशी लावून झोपतात का? हो, हो, एक उशी आता. म्हणजे 1 उशीवरतीच आम्ही पण झोपतोय. चला ठीक आहे. आनंदी आहे का तुम्ही सगळे घरचे? अजून कोण आहे घरातला? जावं आहे ना. जावायना बोलवला कुठे? जावा इकडे. आता ते शूटिंग करतायत. ओके, जावायना शूटिंग. बोला बाळा, तूच बोल. आता जे झालं ते चर्चा जाऊ द्या, ते जाऊ. जे झाली चर्चा जाऊ द्या. नवीन काय बोलायचं सांग, कारण बाकी लोकांना सर माहीत पडलेलं आहे. आता आमच्या लग्नाला 4-5 वर्ष झाल्यात. त्याच्या आधी किती वर्ष त्यांनी त्रास केलाय सण हे मला पण नाही माहीत. पण लग्न झाल्यापासून 5 वर्ष झाल्यात तेव्हापासून चालू आहे. तेव्हापासून इकडं ने, ह्या दवाखान्यात ने, त्या दवाखान्यात ने, कुठं यश आलं नाही. पण त्यांच्या रिलेटिव्हने सांगितलं की इथं घेऊन जावं तुम्ही. ते आमच्या संघ पण आलं ते पहिल्या टायमिंगला. तेव्हा थांबलो आम्ही. ते म्हणले होईल. मग म्हणलं इथंच ट्रीटमेंट ठेवायची, आता काय व्हायचं ते इथंच. मग इथंच ठेवली. आपल्याकडे एक स्पेशल मशीन आहे ज्याच्यावर कॅल्शियम चेक करतो. आता इथे भरपूर लोक बसलेले असणार आहे. हे विषय वेगळा आणि थोडा अजून वेगळा विषय काढतो. जे त्यांनी ट्रीटमेंट दिली आम्ही ते त्याच्यामध्ये हे पण मशीनचा पण फायदा उचलला. कॅल्शियम चेक करतो आपण, हाडाचे ठिसूळपणा चेक करतो. इथे भरपूर लोक बसले असणार आहे ज्यांना आपले कॅल्शियमच्या बाबतीत, हाडांच्या बाबतीत माहिती पण नसणार आहे. जे दूध पित नाही सर्वांचा शक्यतो 100%, 99%, 100% लोकांचा कॅल्शियम कमी असतो. दूध रेग्युलर घेणं गरजेचं आहे. लोक म्हणतात दूध घेऊ नका, त्रास होईल. पण आपले आजोबांनी, त्यांच्या वडिलांनी सर्वांनी दूध पिऊन पण मोठ्याने 100 वर्ष जगले. आता काहीतरी गैरसमज झाला, दुधामुळे हे होते ते होते, आणि त्याच्यामुळे हाडं ठिसूळ झाल्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम दिसून येतो. आता इथे भरपूर लोक बसले ज्या दूध पित नाही, सरांच्या नेगेटिव्हमध्ये कॅल्शियमचा आकडा येणार आहे. इथे 5 मिनिटाच्या आत फुल बॉडीचा कॅल्शियम माहीत पडतो. कवटीपासून तळाव्यापर्यंत, बरगडी, मणका, सर्व ठिकाणीची माहिती पडतो आपल्याला कॅल्शियमच्या बाबतीत. म्हणजे एक्झॅक्टली माहिती पडतो की कॅल्शियम हाडांचा किती आहे आणि किती दूध प्यायची गरज आहे, किती कॅल्शियम कसं आहे, नाही तर औषध घ्यायची गरज आहे, वाढू शकतो. इथे भरपूर लोक असणारे जे दूध पितात त्यांच्या पण कधी कधी कॅल्शियम कमी निघतो, आणि त्यांना पण आपण सजेस्ट करू शकतो की मणक्याच्या भविष्यात किंवा गुडघ्यांचा त्रास भविष्यात होऊ नये. आपले अमेरिकेची GE कंपनीची बेस्ट कंपनी वर्ल्डची ते मशीन आहे त्याच्या, जे आतमध्ये गेला पटकन बाहेर हातामध्ये आकडा येतो की तुमच्या मणक्याला एवढा आकडा आहे कॅल्शियमचा, की एवढा मायनस आहे की प्लस आहे. तर प्लस खूप कमी लोकांचा असतो, मायनसमध्ये असतो. पण मायनसमध्ये -2.5चे पुढे गेला तर तुमची हाडं ठिसूळ आहे. माझ्याकडे असे लोक आहे जे रेग्युलर रनिंग करतात, व्यायाम करतात, त्यांची हाडं ठिसूळ आहे. लोकांना भारी म्हणजे खूप वाईट वाटतं चेक केल्यावरती. पण त्याच्यानंतर त्यांनी आहारामध्ये बदल केला
किंवा ट्रीटमेंट घेतली ते बरे होतात, सर्व बरे होतात. त्यांचं 6 महिने आम्ही ऑपरेशन करत नव्हतो, हाडं ठिसूळ होती, वाताने इतका खाल्ला होता. तर पहिले कॅल्शियम कव्हर केला, बऱ्यापैकी आकडा मायनसमध्ये प्लसपर्यंत नाही गेला, पण बऱ्यापैकी मायनसच्या आत आला, -1.5च्या आत आला. आता करू शकतो ऑपरेशन, मणका सरळ करू शकतो. कारण क्लिप टाकली आणि क्लिप बाहेर आली तर काय करायचं, कारण मणका पकडणार क्लिप तरच तो सरळ होणार ना मणका. तर त्यांचा आम्हाला जास्त ओढायचं होता मागे, तर त्याच्या आम्हाला कॅल्शियम जास्त पाहिजे होता. तर ते रेडी होतं ऑपरेशनला पहिल्या दिवशी, पण आम्ही 5-6 महिने दाबावला. खरं की नाही खरं? कॅल्शियम वाढल्यापर्यंत आम्ही करत नव्हतो ऑपरेशन. नव्हते कधी 5-6 महिने वाढवलं त्यांनी. बरं, ओके सर, ओके. अजून काय बोलायचं नाही? ओके. बोला का, नमस्कार, बोला. मी दामोदर हनुमंता गायक अरे मला नाही बोलायचे, तिथे बोलायचे, त्या व्यक्तीला ऐकतायला पाहिजे. मी दामोदर हनुमंता अरे गायकवाड काका मोठा आवाज, परत थांबा, परत सुरू करा. मी दामोदर हनुमंता गायकवाड तालुका भोकरदन जिल्हा जालना येथून आलो. जळगावचे आहेत, जालनाचे आहेत. मला असं झालं, माझं म्हणजे मला असं 50 पावलं चालता येत नव्हतं. 50 पावलं चालता येत नव्हता. ओके, ऑपरेशन करून तुम्ही किती लवकर चालायला लागले? एकच प्रश्न. ऑपरेशन करून मी 1 घंट्यात चालवलं. 1 तासात चालायला लागले. आता एकंदरीत तुम्ही किती चालू शकता? आधी 50 पाऊल चालत नव्हते, आता किती चालू शकता? मी याला ज्या दिवशी ऑपरेशन झालं त्या दिवशी याला 3 चक्रा मारल्या. आता किती एकंदरीत मारू शकता? आता मी याला मी जर तुम्हाला 5 किलोमीटर चालवलं, तुम्ही चालू शकता ना बिनधास्त? तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही? आता काय दुखत नाहीये? शिर दुखत नाहीये? शिर दुखत नाही साहेब. हेच त्रास होता ना, कमरेपासून पाय दुखत होते, शिर दुखत होती, मी नेमकं होतं ते मी राहिले, असं उभं बी राहत नव्हतं. उभं राहता येत नव्हतं. उभं राहत येत उभं राहिलं बोंब लावलं खाली बसत. आता बसू शकता, आता बसू शकतो, चालू शकता, बसू शकता, किती पण उभं राहू शकता. भरपूर झाले तुम्ही उभे आहेत, काही त्रास नाही. आता काही टेन्शन नाही. तो गावी जाऊन लोकांना सांगू शकता ना, मणक्याच्या